रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। ज्याला सत्यसुखाची ओढ आहे त्याच्यासाठी हा मार्ग सांगितला. ज्याला सुखाचीच ओढ आहे त्याच्यासाठी जगाचे मार्ग भरपूर आहे. कुठेही नेटवर टाका, कदाचित सुख पडून सुद्धा लगेच ताबडतोब पुढचे सगळे कितीतरी लिंक्स मिळतील. सगळ्यात चालणंसुद्धा आपल्याला शक्य नाही, इतके मार्ग मिळतील. पण सत्यसुखाचे काही लिंक नाही. ही एकमेव इकडे आहे. आणि नसे कोठे सोय, कोणीही ती तुमची सोय लावून देणार नाही. नोकरी लावून देईल, लग्न करून देईल, सगळ्या ह्या गोष्टी देईल, घर देईल, अमुक देईल, पण सत्यसुखासाठी कोण सोय लावून देणार नाही. या अर्थाने त्याकडे पाहावं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे जे असेल तर ते सर्वोच्च आहे, अंतिम गोष्ट आहे. तेव्हा ती मिळावी यासाठी हे सगळे मार्ग देत आहेत. जे आपण गेल्या वेळेला बघत होतो की नीच सेवा गुरुगृही किंवा हिना हुनी ही न भावे, तसं हे अवघड आहे. आत्तासुद्धा जे म्हटलं ना की बरं, त्याने त्याच्यात आत्ताही आपण विचार करत गेला असाल तर कुठे सांगे तैसे वागावे आपण, होईली न मना घडे सेवा. आता सांगावे तैसे वागण्यामध्ये मन लीन होतं, हा एक जाता सांगितलेली गोष्ट असली तरी लक्ष ठेवण्यासारखी ती बारीक आहे. कारण मन लीन होत नाही. मनुष्यसुद्धा लीन झालेला दिसेल, तो वाकलेला दिसेल, पण आतून नाही वाकलेला तो, आतून तो तसाच असतो. त्यामुळं देवासमोर डोकं टेकतो, पांडुरंगासमोर डोकं टेकतो, सगळं बरोबर. पण उचललं की त्याचं डोकं त्याचंच असतं आणि जसं त्यांचं पूर्वीचं असतं तसंच असतं, उलटा. आणि त्यात परत हे असतं, पांडुरंगाला जवळ त्याची माझ्यावर कृपा आहे, अमुक आहे तमुक आहे, काय त्याच्या मनाने घेईल ती घेईल. तेव्हा ते मस्तच नुसतं टेकवण्याशी संबंध नाही. मनाने जे आपल्याला खरं त्यांना लीन व्हावं असं वाटतं. आता मनाने लीन व्हावं वाटतं तर आता काय करता येईल, त्यासाठी हा मार्ग सांगितला आहे. आणि तो मार्ग सगळे एकाच ठिकाणी जातात. तसं हे गुरुसेवेचा महिमा वर्णू न शकेचे ब्रह्मा, आड येती अणिमा गरिमा अष्टमहासिद्धी. आता हे जर हे ठीक आहे की इथे जे देतील ते खावे, संगतील ते ऐकावे, पुन्हा पुन्हा आपण एका पाहतो. तर त्याच्यासाठी कुठे जायची गरज आहे असं नाही. जे मला रोज दिलं जातं ते गुरुच देतात, हे ज्याची खात्री आहे त्याला आणखी नैवेद्यसुद्धा दाखवायची गरज नाही. कारण त्याचा भाव त्याचा आहे की हे ते देत आहेत, हे देत आहेत. हे भाव असेल तर विषयच येत नाही, काय दिलं आहे काय नाही आणि त्यामुळे काय होईल विषयच येत नाही. तो त्यांनी दिलेला आहे आणि ते मी खातो, ही त्याची भावना आहे. जसं नाम तुम्ही का घेता, हा भाऊसाहेबांसारख्यानं प्रश्नच नाही. महाराजांनी सांगितलं म्हणून घेतो आहे एक उत्तर, आणि दुसरं त्यांना ते आवडतं म्हणून घेतो आहे दुसरं उत्तर, संपलं. या पलीकडे मेकॅनिझम वगैरे ते काय बरं देते कुठला, मग ते मनाच्यावर कोणते परिणाम, वृत्तीचे कसं, ते आत कसं जाईल बाहेर, काय त्यांना काय, त्यांना आवडतं मी घेतो आणि त्यांनी सांगितले म्हणून घेतो. ते गुरु सांगे तैसे वागावे आपण, हे मग होईल ना मना असं आहे. सांगावे तैसे काय आहे, लीन मन ही अंतर्गत गोष्ट आहे आणि वागावं ही बाहेरची गोष्ट आहे. त्या दोन्हीचा संबंध आहे. म्हणून हे असं आहे, वागण्याचा संबंध आहे तिथे त्यांना काय म्हणायचं ते वागणं, कारण तिथे कर्माचा, व्यवहाराचा, सगळ्याचा संबंध येणार. मग त्यांनी सांगितले ते वागताना अडचणी येणारच की काहीतरी माणसाला, आणि ते अडचणीचे त्याला असं सांगणारच. कारण मन जर लीन करायचं आहे तर त्याला आहे तसं ठेवून कसं चालेल. मग त्याला जे नको आहे ना, मग त्याला दही खायला नको आहे तर दही खात जावा रोज असं म्हण. त्याला तूप खायला नको असेल तर म्हणणार रोज थोडं तूप खात. आता काय त्यांना काय तुपाशीन द्यायची काय देणगी नाही का, त्याचे कशाचे एजंट आहेत का, काय विकायचे काय, त्यांच्याकडे कसली एजन्सी नाही आहे. पण त्यांना मन मोडायचं आहे. त्याचं म्हणणं ह्यानं माझं हित होतं, ते म्हणणार त्यांना तुझं हित होत नाही, यानं होतं. आता हे कशासाठी मग हे असं की ती भाकरी का म्हणतात, आता ते आपल्याला पुढे आवडते मग ते म्हणतात असं करा, रोज भाकरी खात जावं. आता ही काय संबंध आहे खरं म्हणजे. आता तसा भाकरीचा आणि परमार्थाचा एकदम थेट काही संबंध नाही.
आता पचनाला चांगली आहे वगैरे, पोट हलकं राहतं, हे सगळं ठीक आहे, पूर्वापार चालत आलं, सोपी असेल वगैरे, सारं काय वगैरे ठीक ठीक आहे सगळं. पण तरीसुद्धा त्याचा थेट काही परमार्थाची शरीरमाध्यम वगैरे ते आपल्याला सांगणारे भेटतात वगैरे, ते सोडून देऊ. पण हे सगळं असलं तरी त्याचा थेट संबंध आपल्याला आहे असं वाटत नाही, पण तो थेटच आहे. कारण मला पोळी खायची आणि त्याने मला भाकरी खायला सांगितली. हां, म्हणजे मला जे करायचं आहे ते करू नका असं ते सांगतात. आणि हे जे काय आहे ते तिथं फक्त त्यांना आता ह्यात मोडतं काय, भाकरीचा तुकडा थोडाच मोडतो, मन मोडतं. भाकरीचा तुकडा मोडत नाही, पोळीचा तुकडाही मोडत नाही, ते आहे तसं राहतं. ते जे मला करायचं ते करू नका म्हणतात. बरं, त्यांना असं काही आपल्याशी वैर धरले बाबा असं काय आहे काय, ते काय भाऊबंद म्हणजे म्हणत ते मी चांगले भाऊबंद पण असतात, पण तरीसुद्धा असं काही भाऊबंदकी शब्द कशावर ना माझं की त्याच्यावरच आलं ना, म्हणजे असलं पाहिजे काहीतरी, ती जुनाच असेल नवीनही आहे, तर ते तशी प्रवृत्तीच असल्यामुळं ते येतं. मग हे आली कुठून, तर तो बंध घालतो ना आपल्याला, अडकवतो, त्यामुळे भावनकी शब्द आला. मग तसं काय त्यांची काय भावनकी आपल्याशी काय नाही, त्यांना काय आपल्याला हवं आहे ते करू नये अशी त्यांची इच्छा आहे का. आपल्याला जे हवं आहे त्यामध्ये आपलं कल्याण नाही हे त्यांना सांगायचं आहे. आता सांगून जर ऐकला असता तर त्याला भाकरीची पोळी किंवा पोळीची भाकरी सांगितली नसती. तो जर सांगूनच ऐकला तर मनच लीन झालं ना, मग सरळच ऐकलं की त्यांनी ते करायचं ते, पण सरळ तो ऐकत नाही. मग त्याला म्हणतात असं कर. आता इथून सुरुवात केली त्यांनी आणि मग मन मोडायला निघाले. तर मन मोडायला निघताना हे येणा होणे ही न व्हावे हे सगळे उपदेश आहे. आता मला सांगा, त्यांनी असं जरी समजा, आता इथे तर काही दिलं नाही, भाकरीपोळी खाऊ नका तुम्ही म्हणा, याच्यात कुठे अभंगात लिहिले, अभंगात लिहिलं नाही म्हणून तर सांगायची वेळ येते. आणि सगळं अभंगात लिहिता येत नाही तर त्याला काय करणार, आपल्याला माहिती आहे ते सगळ्या गोष्टी अभंगात लिहिता येत नाही. बरं, काळानुसार ते बदलत जातं परत, त्यामुळे लोक पुन्हा त्याच्यावर बोट ठेवतात. ते त्यावेळेला होतं, मग आता तसं नाही आहे. हे लोक म्हणतील म्हणूनही सांगायची व्यवस्था असते की त्यांना काय म्हणायचं आहे. बरं, आपण दुसरा एक विचार क्षणभर करून जावा. आपण हे पूर्वबोधांजन बघतोय तर त्याच्यातला हाही संबंध आहे की त्यांनी असं नाही म्हटलं, गुरु सांगे तैसे वागावे आपण. आता हे सार्वकालिक आहे. रामकृष्णांनी कोणाला, विवेकानंदांना काय सांगितलं असेल, ते राखालला काय सांगितलं, ते यांना काय सांगितलं, ते त्यांचं त्यांना माहिती. त्यांना जे सांगितलं होतं ते त्यांनी केलं. हा मुद्दा आहे, सांगे तैसे वागावे आपण. ते काय भाकरीपोळीशीच संबंध आहे असं नाही, घरादाराशी असेल, मतांशी असेल, काय कशाशी असेल, त्यांना माहिती की हे भांडं मोकळं करायचं एवढं त्यांना माहिती आहे. चित्तशुद्धीशिवाय माणसाचा उद्धार होत नाही ना. मग चित्तात हे सगळं अडकलेलं आहे ना आपलं, मग त्यांना ते काढायचं आहे. आता ते कशाबद्दल आहे, आज जगात कशाही बद्दल असू शकेल. माणसाला बाहेर काय जाते ते वस्तू, माणूस काय जे असेल, गाडी घोडा काय जे असेल, कशातही त्याचं मन असू शकेल, ते आनंद तिथून काढायचं आहे. कारण ते मोकळं केल्याशिवाय भगवंत प्रतिष्ठापन. अहो, साधा आपण गणपती आणतो, असा आणला आणि ठेवला बाबा कुठेतरी बिजाण्यात वगैरे, असं करतो का घरी? निदान करू नये, म्हणजे करत असेल तर करू नये, नाहीच करत आपण. कारण आपण गणपती घरी आणला म्हणल्यावर ते गणपती आणायला जाण्यापूर्वी त्याची व्यवस्था केलेली असते की तिथे काय टेबल असेल, आपल्याकडे काय देवघरात जागा असेल, काय कुठे असेल तिथे, पण ते सगळं स्वच्छ करून सगळी जागा व्यवस्थित तयार करून मग माणसं गणपती आणायला जातात. का तर तो आणल्यानंतर कुठे ठेवायचा, त्याला मोकळी आणि चांगली आणि स्वच्छ अशा तऱ्हेची, त्याला जी पावन असेल, घरातली जेवढी म्हणून आपल्याला चांगली म्हणून पावन म्हणून जागा असेल ती आपण आधी तयार करतो की नाही. मग त्याच्यावर तुमचं बाहेरून घेऊन येणार तो गणपती ठेवणार ना, मग चित्तामध्ये देव कुठे ठेवावा. चित्तामध्ये ते म्हणणार हे मत्सरे अमकं तुमकं, हे सगळ्या कुठे मी कुठे बसू, आणि तसं आणता येत नाही, त्यामुळं तो येत नाही. नाहीतर देव आणा, काही करा. आम्ही आता तुम्हाला सांगेल त्यांचे शब्द, माझं काही म्हणणं नाही, पण समजून घ्यायला अगदी पुरेसं आहे. आम्ही मेलो तुम्ही मरा, पण देवा आणा घरा. आता हे म्हणणं म्हणजे त्यांचा अधिकारच आहे. हे विश्वनाथ महाराजांसारख्याने सांगावं, आम्ही मेलो तुम्ही मरा. त्यांना काय ते गेले नाहीत हे सांगून पुन्हा आणि किती वर्ष ज्याच्या लोकांना अजून उपदेश दिलेले आहेत, पण आम्ही मेलो तुम्ही मरा, देव आणा या घरा. तर त्या अर्थाने की माझं म्हणून मन नाही आहे, माझं म्हणून अमुक नाही आहे. हां, मग ठीक आहे. आता तिथे जर आधीच तुमचे डबे पातेल्या नामकं तमकं सगळं ठेवलेलं असतं, तर ते गणपती आणून तिथे ठेवायचं का? हा विचार आपण साधा व्यवहारात करीत नाही का गणपती आणताना? मग तिथे आपण एक टेबल ठेवतो, मग काय टेबल गळत घालतो, काय त्याची पद्धती असेल ते, एखाद्या कोणाची बैठक असते, कोणाचं काय तिचा रंग असतो, पण ते सगळं स्वच्छ करून ठेवतो मनुष्य आणि मग घेऊन येतो आणि आणून ठेवतो आनंद. आता तो गणपती परत पोचवायचा असतो, हा पोचवायचा गणपती नव्हे. गुरु काय किंवा देव काय, हा जो जेव्हा आणा घरा हा जो म्हटला, हा पोचवण्यातला नव्हे, हा फक्त तुमचं नातं जोडून देण्यासाठी आहे, आतल्यातच आहे, फक्त तो नातं जोडून देण्यासाठी आहे. तर त्या अर्थाने तो नांदेल केव्हा, म्हणून त्याचा मार्ग त्यांनी सांगे तैसे वागावे आपण हे सांगितलं. हा एक मार्ग झाला, सांगे तैसे वागावे आपण. आता आपल्याकडे इतकं बुद्धिमत्ता आहे,
काय सांगावं की गुरु आपण म्हणेल ते सांगेपर्यंत वैचारित राहिलं तर मग ते शेवटी तुम्हाला हवं ते सांगतात. अडचण येते तिथं आहे. ते तिथे मोठी गॅप आहे. मला काय म्हणायचं आहे आणि करायचं आहे ते आणि त्यांनी मला त्यांच्याकडून मला अपेक्षित आहे काय ते ह्याच्यामध्ये एवढं मोठं अंतर आहे की त्यासाठी मग हे आपले सगळ्या बाकीच्या कोलांट्या उड्यात परमार्थात का होतात आणि देव का लांब आहे अजून तर ते म्हणतायत तसं मला ते करावं असं वाटत नाही. मग मी माझ्या पद्धतीने त्याचे मधले मार्ग काढतो आणि शेवटी एकदा त्यांच्याकडून ते भरून घेतो. मग झालं. मग मग पुन्हा आपण म्हणायला मोकळे गुरु सांगे तसे वागा पण छान वाटतं भजन म्हणायला. तसं ते करणं अवघड असतं आणि अवघड आहे देव अवघडच गोष्ट आहे त्या अर्थाने. फार सोपी गोष्ट आहे पण आपण अवघड करून ठेवलेल्यामुळे ती अवघड झाली. नाही तर ती काय अवघड गोष्ट नाही. श्वासोच्छ्वास कुठे अवघड आहे. तसं देव काही अवघड नाही. मग ते सांगे तैसे या मार्गाने जाऊन म्हणून हे त्यांनी बाहेरचं सांगितलं. सांगे तसे वागण्याचा संबंध कुठे आला तर वागण्यातून ते अंतरंगात जातं म्हणून. मुळात आपल्या अंतरंगात गेलंच कसं ह्या सगळ्या गोष्टी. आपण काहीतरी आता लहान मुलं एखाद्या समजा काय अपशब्द वापरते तर त्याच्या तोंडात शब्द कुठून आला तो जन्माला येता बोलायला वगैरे अवघाच काय म्हणण्यात अर्थ नाही. आपल्याला एवढे जन्माचं काय कळत नाही आणि नाही कळते तेच बरं आहे. तर ते जे काय आहे ते जन्म घ्यावा लागतो आपल्याला लागला एवढं कळलं तरी खूप आहे. आता पुढे घ्यावा लागू नये हेही निर्धार खूप आहे. पण त्या अर्थात त्याच्यात शब्द आला कुठून तर त्याच्यात शब्द कुठून तरी कोणीतरी आई असतील वडील असतील आजोबा असतील कोणी घरातली माणसं असतील अगदी जिथं शिकण्याचं वय आहे 5 वर्षाच्या आत खरं शिक्षण 5 वर्षाच्या आत तर त्यात आत कुठेतरी हा शब्द गेला तो त्याने उठून मित्राला वापरला नाही तर मैत्रिणीला वापरला कोणी आणि कोणाला वापरला. मग हे आलं कुठून तर तिथून आलं म्हणजे श्रवणातून त्या वागण्यातून ते आत आलं बसलं मुरलं आणि मग वेळेला ते बाहेर आलं. मग तसं होतं म्हणून हे वागण्याचा संबंध आहे. गुरु सांगे तसे वागावे आपण ते त्यासाठी. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं की हिना होणे हिनं व्हावे. आता त्यासाठी काय करावं लागेल आता तिथं त्यांनी खरं सांगायचं तर त्याचा धागा सरळ जोडून दिला आहे. गुरुदेई नाम जपावे अंतरी हे पुरे आहे त्यांना. म्हणजे ते खूप थोडक्यात आणि मुद्द्याचं सांगितलं आहे त्यांनी. गुरुदेई नाम जपावे अंतरी हे खरं पुरेसं आहे. पण मला सांगा ज्या भावाने मनुष्य एखादा व्यवहार करतो ज्या भावाने मनुष्य वागतो त्या भावाने तो नाम घेतो का म्हणून ते अवघडून नसतं. त्या भावाने जर तो नाम घेईल ना नाम घेण्याची सुद्धा गरज उरणार नाही. भगवंत जिथं आहे तिथं आणखीन काय नाम घ्यायचं. आपल्यासमोर माणूस बसला आहे आपण बोलतोय त्याला काय वाटत आपण बोलता बोलता हाका मारतो का कधी किंवा बाळासाहेब आता ते पेंगले तर ठीक आहे ते सांगावं लागेल तर ते तसं होऊ शकतं. आपण काय सांगतो ते ऐकणारे काय आहे त्याच्यावर. पण सर्वसाधारण व्यवहारात असं काही होतं का आपण त्याच्याशी बोलतोच आहे म्हटल्यानंतर आपण तो बोलतच असतो तेही बोलत असतात. तर हे जे काही संवाद आहे याच्यामध्ये काही वेगळं नाम उच्चारावं लागत नाही. पण तसं ते नसतं म्हणून नाम आहे. नाम का आहे तर मला विसर आहे म्हणून स्मरण आहे. जर स्मरणच असेल तर काय आणखीन वेगळं काय करायचं कारणच नाही. पण विसर पडतो म्हणून स्मरण सांगावं लागतं त्यांना. मग स्मरणाला सोपं नाम म्हणून नाम सांगितलं. मग आता ते ज्याचं जे असेल ते त्यांनी घ्यावं. मग आता हे वागण्याशी संबंध येतो आणि वागण्यातून चित्त बनतं. वागण्यातून आत संस्कार तयार होतात. ते सगळे वागण्यातून तयार झालेत. एक समजा एक दोन म्हणजे असं असतातच म्हणजे म्हणून म्हणायचं एक भांडखोर 1-4 माणसं आहेत असतातच. भांडखोर माणसं असतात. पण भांडखोर म्हणजे ती कशी झाली असं एक क्षणभर विचार केला तर लक्षात येतं की ही खूप अशा भांडणाऱ्या माणसांची संगतीत होती. उठून एकदम त्याला उसळी आली आणि तो असं होत नाही. कुठेतरी काहीतरी आधीचं झालेलं असतं ते त्याने ऐकलं असतं. तसे संस्कार होत 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 म्हणू शकतो. पण काहीतरी संघर्षात जातो आणि मग त्याचं भांडण होतं. भांडणं का आहेत मुळात तर ते वागण्यात आलेलं आहे कुठेतरी. कोणाचे आहे माहीत नाही मला. त्याच्याशी काही संबंध पण नाही. काय होतं हे आपल्याला एकदा कळलं म्हणजे पुढे होतं. आता एखादं शांत घर आहे समजा तर त्या घरात तुम्हाला हे आढळणं नाही. सहसा जिथे संस्काराचा विषय आहे तिथे ते होईल. काय मतभेद तर माणसाचा कुठेही असेल मत असेल मतभेद असेल सत्य सगळ्यांना कळत नाही. सत्याचं आकलन असलेलं घरात कोण असणार आहे. तर त्यामुळे काहीतरी अर्धसत्य त्याला कळलेलं असेल त्याच्यातलं उरलं आलेलं अर्धसत्य मूल सांगेल तरुण सांगेल कोणी म्हातारा मनुष्य सांगेल काही सांगेल. पण ते समजून घेऊन पुढे जाता येणं शक्य आहे असंही असू शकतं आणि हेही असू शकतं. मग हे आलेलं आहे सगळं वागण्यातून ते पक्क होत जातं. माणसाच्या मनात जे पडलेलं आहे त्याचं वागण्यात आलं तर पक्क होतं. पक्क झालेलं मनात उतरतं. त्याचा सारांश जो असतो ते म्हणजे चित्त. आपल्या सगळ्या वागण्याचा नंतर निघणारा चित्तात राहणारा सारांश म्हणजे हे आपला सध्याचं जे चित्त आहे ते. तर सगळ्या वागण्याचा जो काय सारांश निर्माण झाला त्यातून हे निर्माण झाले ना. मग मला आता ते सगळं बघत राहिलं पाहिजे. मग ते आता बघण्याचं काम खरं सांगतं माझ्या विवेकाचं आहे. माझ्यामध्ये जर विवेक असेल तर वेगळं काही विचार करायचं कारण नाही. समजा हा विवेक चुडामणीवालाच असलं तर काय विषयच नाही. तो बरोबरच वागणार त्याच्या चित्तात बरोबरच जाणार. पण मला बरोबर आहे की चूक आहे इथंच शंका आहे मुळात. त्यामुळं मी काहीतरी बरोबर आणि काहीतरी चूक असं वागणार हे ठरलेलं आहे.
मग ह्याला मार्ग काय? म्हणून गुरु सांगे तसे वागावे. आपण हा मार्ग सांगावा लागला एवढ्यासाठी की ते सांगतायत तसं वागा आणि योग्य वेळी ते काय व्हायचं ते होईल. तर हिनाहुनी ते जे चित्तशुद्ध व्हायचं आहे ते ह्या मार्गाने होतं. त्यानं ते वागण्याने त्याचे राहणारे रेसिड्युअल म्हणतो आपण तसं राहणारा रेसिड्यू काय शेवटी कर्म तर होऊन जातंच. घर तर बांधलं जातं पण मी बांधलं हे जे चित्तात जातात ते वास्तविक तसं कुठेच नाही. घर तर उभंच आहे. तर काय प्रश्न नाही. राहतोय मनुष्य देतोय काय ते करतोय हे सगळं झालं पण चित्तात मी घर बांधला हा जो गेला संस्कार तो रेसिड्यू त्याचा तो तिथे जाऊन दाखल झाला की मनुष्य मी घर बांधू शकतो हा अहंकार निर्माण झाला की तो दुसऱ्या सांगणार मी कसं बांधायचं सांगतो तुम्हाला की झालं. म्हणजे तो त्याच्यात ह्या प्रपंचात जिथून सोडवायचं आहे तिथंच नेमका जाऊन अडकणार कारण अहंकार ते काम करतो बरोबर. तर त्यासाठी हे हिनाहुनी हीन व्हावे हे जे उपदेश आहे ई गुरुभक्ती दुणावे मग चित्सुख भोगावे सर्व काळ नीच सेवा गुरुगृही निरहंकार करिता पाही जगी दुर्लभ नसे काही जगदवंद्य. जे त्या माणसाला जगात काहीही दुर्लभ नाही ज्यांनी हे केलेलं आहे. नीच सेवा गुरुगृही निरहंकार करिता पाही. आपल्या लोकांनी केलेली मी पाहिलेली आहे म्हणून सांगतो की आणि ज्यांनी विचारलेलं आहे त्यांचाही मला परिचय आहे ज्यांनी केली आहे त्यांचाही परिचय आहे. तर त्यांनी नीच सेवा गुरुगृही. आता आपल्याकडे असायचं काय केर काढणं त्यातल्या त्यात आपल्याला वाटणारी कामं आहेत ही तशी. खरं सांगायचं तर गणपतीला बसायला जागा निर्माण करणं ही सुद्धा तिथे स्वच्छताच आहे ना. मग ती खरं सांगायचं तर तो ज्या ठिकाणी बसायला तयार आहे देव ज्या ठिकाणी बसायला तयार आहे ती जागा करणं ही सर्वात मोठी गोष्ट सेवा आहे खरं म्हणजे. पण आता त्याला केर काढण्याचं स्वरूप दिलं तर केर वारे म्हणतो आपण तसं ते एकदमच म्हणजे खालचं होऊन जातं काम. हे आम्ही उच्चनीच आम्ही केलं आहे हे की आपण समजा अगदी इथपासून ते पूजेपर्यंत अगदी आळ घालण्यापर्यंत पूजेपर्यंत गरीब धरू ती काही मोठी सेवा आहे आणि ही लहान सेवा आहे असं आहे का? देव बसाल तर तुम्ही पूजा कराल ना. देव बसेल तर देव नाहीच बसला तर कारण देव म्हणाल अशा जागी मी बसत नाही म्हणून तो अनेकांच्या चित्तात नसतो कारण तो त्या जागी बसायला तयार नाही. ते चित्त तसे नाहीत मग तो बसायला तयार नाही. मग तिथे बसायला तयार नाही त्याची जे काम आहे तेच त्या अर्थाने निजसेवा गुरुगृही. तर हे आता हे जे म्हटलं असं झाडलोट आहे की काम आहे आमकाय तमकाय अलीकडे ही टॉयलेट्स वगैरे किती ठिकाणी मोठमोठ्या म्हणजे संस्थानं आहेत हे आहेत. हा प्रश्न मोठा आहे की निजसेवा कोण करणार. त्याला निजसेवा समजली जाते ना. वास्तविक ती सर्वोच्च सेवा आहे खरं म्हणजे. ती आम्ही त्याची अशी ठरवलेली आहे त्यामुळं त्यांना त्यासाठी माणसं नेमावी लागतात. जिथे भक्त असताना निजसेवेसाठी ज्याला निजसेवा आपण म्हणतो आहे अगदी मी टॉयलेट स्वच्छता म्हणतो समजा ती स्वच्छता आहे त्यासाठी भक्त असताना ज्या वेळेला सेवक नेमावा लागतो त्यावेळेला भक्त नाहीत असं समजा सरळ. कारण ते काम करायला तयार नाही त्यार ते तिकडे जाऊ शकणार नाही. तो पास आहे तिथे मिळतो. निजसेवा गुरुगृही निरहंकार करिता पाही. नुसतं सोडलेलं नाही तसं त्याने ते गोपाळराव महाराजांच्या तालमीत तयार झालेले आहेत. सगळे महाराजांच्या कृपया छत्राखाली हे लिहिलेले ब्रह्मानंदांचा आशीर्वाद आहे. उगा शब्द इकडे तिकडे होणार नाही. तर ती सुद्धा मी ती सेवा केली. अरे मी ती जरा थांबा त्यांनी दिली म्हणून सेवा झाली. आम्ही अगदी सेवा करायला गेलो तोपर्यंत तिथं सगळं झालेलं आहे. आता काय करणार. आम्ही 6ला उठून अगदी सेवा करायला म्हणून गेलो आणि ते 5ला येऊन तो करून गेलेला आहे. गेला तोपर्यंत चकाचक सगळं. मग आता तुम्ही काय करणार. म्हणजे सेवासुद्धा त्यांनी घेतली तरच. अशा कितीतरी सेवेचे अनुभव आपल्याला असतील की जी करायची इच्छा होती पण त्याच्या आधीच झालेली होती. आताची झालेली आहे त्याचं तुम्ही काय कराल. मग ते काही नाही करतायत म्हणजे पुन्हा निरंकारपणेच करायला पाहिजे. बाबा तुम्ही दिली शक्यता दिली म्हणून करता आली नाही तर करता आली नसती. ते त्यांना कुठे गरज पडली मला सांगा. ते ब्रह्मानंद जे दामले काकांना म्हणाले त्या काळात उत्सवाच्या वेळेला तेच खरं आहे त्यातलं की तुला एवढी काळजी का पडली. उत्सव बरोबर आहे. उत्सव कसा होणार. महाराजांना गेल्यानंतरचा उत्सव आहे पुण्यतिथीचा तर तो होणार कसा. एवढी माणसं येणार त्यांच्या काळातलं त्यांना माहिती आहे काय परिस्थिती आहे ती बाहेरची परिस्थिती माहिती आहे. अशा वेळेला उत्सव कसा होणार. म्हणून ते ब्रह्मानंदांच्याकडे सचिंत मुद्रेने येऊन बसले होते की हे होणार मला निभावणार नाही. शेवटी ते त्यांना निभावलं पाहिजे. तर हे निभावायचं नाही आणि निभावलं नाही तर उगाच आपले नाही की होणार महाराजांची सेवा होणार नाही. हे सगळं आहे. ब्रह्मानंदांचं एकच वाक्य आहे त्याच्यावर की मी गाडी करून उत्सव करून घेईन तू कशाला काळजी करतो. तू तुझं काम कर. आता ही काडी करून घेणे काय प्रकरण आहे. ते खरोखर आहे की जो जे करील असं वाटत नाही ते त्याच्याकडून करून घेण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. फक्त आपल्याला त्याची खात्री नाही किंवा ओळख नाही आणि ओळख असली तर विश्वास नाही. त्यामुळे हे होतं आणि खरोखर उत्सव जसा व्हायला पाहिजे तसा झालाच पण जसा व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा चांगला झाला. ब्रह्मानंदाने एकच सांगितलं मी काडी करून उत्सव करून घेईन तू काळजी करू नको.
आता तसं सांगायचं झालं तर आपल्याला खरं तेच लागू आहे. आपला प्रपंच गाडी करून घेईल म्हणण्यासारखा ते करतील. पण त्यांच्याकडे दिला तर, त्यांनी म्हणलेलं ऐकलं तर ते कसाही करून घेतील. पण ह्यासाठी ही निजसेवा गुरुग्रही ती सुद्धा निरहंकार आहे ना, तर निरहंकारकरिता पाही, म्हणजे निरहंकारपणे केली तर लक्षात ठेवा. पाही शब्द बरोबर आलेला आहे तिथे, की जर असं केलं तर पहा काय होईल. जगी दुर्लभ नसे काही. ही जर सेवा आहे तर अमुकच या मार्गाने असं म्हणता येत असं नाही. त्यांनी इथं निजसेवा गुरुगिरी का सांगितलं तर आम्हाला ते अवघड आहे म्हणून त्याने अवघड गोष्ट सांगितली. त्याच्यापेक्षा सोपी सेवा आपल्याला वाटणारी किंवा आणि मोठी वाटणारी जो असू शकते. पण असं काही त्यांना म्हणायचं नाही. त्यांना म्हणायचं मूळ जे सांगितलं तो अभंग त्याच्यासाठी की सांगे तैसे वागावे आपण, हे त्यांना म्हणायचं आहे. आता सांगे तैसे त्यामध्ये निजसेवा गुरुगिरी हे एक सांगितलं, कारण तिथे मनुष्य अडकेल बरोबर. मग अडकेल त्याला बरोबर त्याने बाजार, तिथेच अडचण तिथेच आहे. तेव्हा आता हे ही ना होणी दिन, ही न दिन व्हावे काय ही न व्हावे. निजसेवा गुरुग्रही निरहंकार करीत, निरहंकार केली तर बघा काय होईल. तर जगी दुर्लभ नसे काही. आपल्याला जगी दुर्लभच झाले सगळं. वस्तू पास्तू आनंद समाधान का आहे कशात नाही, जे ते त्या त्या वेळेला आपलं होतं आणि तो दिवस राहतो. एखादा असा विसरण्यात किंवा सगळ्या चार माणसात काय त्या लग्न कार्यात अमक्यात तमक्यात प्रपंचात जातो, तो आनंदात जातो. एरवी आपण एकटे राहिलो की लक्षात येतं अरे हा दिवस गेला. आता जसं त्या हे आपले बँडवाले वगैरे असतात की नाही, बँडवाले आहेत जे ते तुमचे काय मंडपवाले आहेत, अमुक आहेत तमुक आहेत. हे कार्य ठरलं की आपल्यापेक्षा जास्त आनंद त्यांना होतो. तुम्ही बघितला असेल. आणि स्वाभाविक आहे, ऑर्डर गेली की नाही त्यांना आनंद होतो. त्या आधीपासून सगळं ते टाकून ते बांधून ते दोऱ्या बांधा अमुकं करा मंडप टाका हे झालं असेल. कार्यवाल्याचं कार्य होऊन जातं. काय कार्य मला माहीत नाही. ते काय हरिनाम सप्ताह असेल नाहीतर अक्षता कायही असेल, तर ते जे काय झालं की नाही ते झालं की त्या दिवशी कार्य संपलं की ते आनंदाने जेवतात. पण शेवटचा घास त्यांना जरा अवघड जातो जेवताना. उद्या मंडप उतरायला झाला परवा काय, जे शेवटी कसं आहे ते लक्षात ठेवा. हे अशा तऱ्हेचं दुर्लभ आहे. कारण आज ह्यांचं ठरलं ह्यांनी मंडप सांगितला म्हणून, नसता सांगितलं तर काय करणार उद्याला. ही तसं माणसाची अवस्था आहे. खरं सांगायचं तर तो आनंदाचा दिवस आहे. अगदी व्यावहारिकदृष्ट्या आपण समजू शकतो. व्यवसाय आहे तो, तर त्याच्यासाठी संधी मिळाली म्हणून त्यांना आनंद झाला, हे चांगलं झालं. पण उद्या त्या व्यवसायाला संधी नाही राहिली तर काय करायचं. मग ते दुर्लभ होतं. म्हणजे आज जे सुलभ झालं ते एका कार्यानंतर पुन्हा दुर्लभ होणार ना. दुसरं कार्य ठरलं तर ठीक आहे. बस असं कोणी पाठोपाठ लग्न करणार, ते पण अडचणीच आहे तशी. असं काय आणि इथं कुठं करणार आहेत अनेकांना करायची, पण तशीच काही आपल्या हातात नाही. इतकंही सोपं नाही. बरं ते झाली ती संपली माणसं, आता पुढं काय शेवटी हा प्रश्न राहणारच आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या धंद्याचा 24 तासाचा 12 महिन्याचा प्रश्न आहे. त्यांनी काय करावं. म्हणजे त्यांना हे असं एक झालं ना तर त्या 15 दिवसात महिन्यात काय झालं आहे याचा माझा संबंध आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला एवढं पंड पण कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला कशात, मी होतो ना त्या जागी, त्यावेळेला त्यांना दिलेला फायनान्स कसा रिकवर करायचा हा आमच्यासमोर प्रश्न असायचंच ना. मग त्यासाठी त्यांच्या त्या घरी जाऊन ते सगळं बघून यायला लागायचं. मग ते बरोबर तेवढ्या ह्याच्यात ते सीझन कवर करायचं. तेवढा सीझन कवर झाला पाहिजे. त्यावेळेला मंडपाला 25,000 म्हणले तरी 5,000 म्हणले तरी 50,000 म्हणले तरी, कारण त्याचं एक पुढं काय व्हायचं. हे झालं म्हणले, हे काढून आणलं, आता उद्या काय. उद्या कोणाचं तरी म्हणजे खरं ज्याची लग्न वगैरे गमतीतच चालले म्हणून संपत आले, गमतीत चाललंय म्हणून सांगतो की त्यांना सारखं वाटत असेल लोकांची लग्न ठेवायचं म्हणतो काय. म्हणजे ज्याला लग्न करायचं नाही त्यालासुद्धा वाटत नसेल की आपलं इतक्या लवकर व्हावं असं त्यांनासुद्धा वाटत असेल. याचं झालं त्याचं व्हावं, त्याचं झालं त्याचं व्हावं असं त्यांना सारखं वाटत असेल. बरोबर आहे. पण इथे अडचण आहे ती याच्याशी संबंधित कुठे आहे. मी आपलं सोपं म्हणून आपल्याला सांगितलं. पण हे मुळात जो व्यवसाय आहे तो सुद्धा दुर्लभ आहे. त्यामुळे मिळणारा नफा, त्यावेळेस चालणारा प्रपंचसुद्धा दुर्लभ आहे. अशी परिस्थिती आहे. आणि ही जर परिस्थितीनं समजा पैशाची अनुकूलता एखाद्या असेल, पण दुसरी काहीतरी असते, आजारपण असतं, काय त्रिकोण आहे तो त्रिकोणच आहे, चौकोन काय होत नाही. तुम्ही कसलंही असेल ते तिनात कोण काय आहेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, एखादा पैसा आहे, एखादा सत्ता आहे, एखादा अमुक आहे, ठीक आहे. पुढचं काय नाही आहे ते सांगा, 4-5 पासच ते नाही आहे एवढं नक्की. मग ते जे काय आहे ते दुर्लभ आहे. पण जर ही सेवा करील तर पाही जगी दुर्लभ नसे काही. हे काही दुर्लभ नाही. त्याला फक्त त्यांनी एवढं करावं, मनानं मोडून टाकावं मनाचं, आणि ते झालं की हे सगळं होईल. मग आणि म्हणून त्यांनी म्हणलं आहे ते पुढचं लक्षात ठेवू. फक्त पुढच्या वेळेला बघू की पूर्वपुण्याची असे ग्रंथी, आपण ग्रंथीभेद म्हणतो आहे तो ज्या नको आहेत त्या गोष्टींचा आहे. काय षड्विकार असतील अमुक तमुक काय जे आपल्या ज्याने या जन्माला आलो ते,
तर त्या ग्रंथी, आता ब्रह्मानंदांचा ग्रंथीभेद झाला हे सगळं आपण ऐकतो, किंवा हृदग्रंथी ते तोड आपण ऐकतो सीताराम महाराजांचा, आणि खरोखरच स्वामींनी त्यांच्याकडून ते करून घेतलेले आहे की हे पूर्ण होईपर्यंत नाही, तर ते ग्रंथीभेद होईपर्यंत ते बघतात. आणि एकदा ग्रंथीभेद जातो, सुटलाच माणूस मुक्त झालेला. तर त्यात सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की गुरुभक्ती घडायला सुद्धा पूर्वपुण्याची असे ग्रंथी तरीच घडे गुरुभक्ती. ही सुद्धा घडायला पूर्वपुण्याची असे ग्रंथी. गुरुभक्तीची महती वर्णिली न वचे, वर्णिली जात नाही, वर्णता येत नाही अशी परिस्थिती आहे. मग आता ज्यांना पूर्वपुण्याईनं निदान गुरुभक्तीचं महत्त्व कळलं किंवा काय आपले लाभले, महाराज काय लाभलेत त्यांना, तर त्यांनी आपल्या पूर्वपुण्याचं महत्त्व ओळखून राहावं की आपल्याला निम्मी वाटचाल करून आलो, आता उरलेली निम्मी केली की सुटून गेलो आपण. आणि त्यांनी काय म्हणलं आहे की जगद्वंद्य, त्या माणसाला जगी दुर्लभ नसे काही हे तर आहेच, पण जगद्वंद्य म्हटलं आहे जे इतकं तो ग्रस्त आदराच्या पात्रतेला जाईल जर हे करेल तर. म्हणून यासाठी हिचे सेवा गुरुगृही निरंकार करिता पाहे, किंवा अशा तऱ्हेच्या माणसांनी कामं केलेली आहेत, आजही करता आहेत. करणाऱ्या माणसांनीसुद्धा त्या पद्धतीचं तयारी दाखवताना आम्ही ते काम करतो, केलेले पण इथे आहेत, आणि ज्यांनी आम्हाला काम द्यायचंच झालं तर ते द्या असं सांगितलेले लोक पण इथेच आहेत. ते तसे असल्यामुळं ते सुखात आहेत. काम करायची वेळ किती आली मला माहीत नाही, काम ज्या वेळेला करायची वेळ आली त्यावेळेला ते तयार होते एवढं नक्की, आणि आधीच सांगून ठेवलेलं होतं की कधीही अशा तऱ्हेचं काय ठरलं, पहिलं काम मी ते करेन, हे ज्यांनी सांगितलेलं ती मंडळी आहेत आणि ती समोर आहेत. तर ह्या अर्थाने त्यांनी ते केलेलं आहे. समोर म्हणजे इकडे तिकडे काय बघू नका, आपल्यातच आहेत असं मला म्हणायचं आहे. तर त्या अर्थाने हे आहेत आणि त्यांनी ते केलेलं आहे, त्यामुळं त्यांची पूर्वपुण्याची ग्रंथी आहे. तर ती पूर्वपुण्याची जे म्हटलं इथे पूर्वपुण्याची असे ग्रंथी, म्हणजे ग्रंथी या अर्थाने इथं साठा, ज्या अर्थाने ग्रंथी तिकडे आहे ती हृदग्रंथी, जी गाठ आहे त्याला म्हटलं आहे ते, आणि इथे ग्रंथी म्हणजे साठा. तर त्या अर्थाने ज्यांचा साठा आहे त्यांनाच ही बुद्धी होईल आणि तेच पुढे जातील. मग आपल्याला एवढं तर कळलं आहे, ते ऐकतो आहे, आपल्याला बुद्धी होती आहे, तर मग आता आपण ते काम करावं, अमुक करावं असं नाही. गुरु सांगित असे वागावे आपण. आपल्याला काय ते हे सफाईत सांगतील असं काही नाही, केर काढायला सांगतील असं काही नाही, पण केर काढायचं असलं तर तयारी आहे, हा मुद्दा आहे. त्यामुळे त्याचं जे तयार आहे त्याला ते पुढे कसाही नेतील, ते त्यांचं काम आहे. आणि आपल्या कामात एक वेळच काही मागं पुढं होईल, पण त्यांच्या कामात मागं पुढं अजिबात नाही. त्यामुळं तेवढं लक्षात ठेवू आणि थांबू. आता शनिवार आपलं जे उत्तरार्ध राहिला आहे तो व्हावा अशी इच्छा आहे. ते चंद्रायणाचा जो प्रॅक्टिकल भाग आहे जिथे शंका प्रश्न आहेत ते, आणि जर त्याच्यापेक्षा आणखीन काय माऊलींची इच्छा असेल ते आणि ज्ञानेश्वर. रामकृष्ण हरि राम, जय जय रामकृष्ण हरि राम, जय जय रामकृष्ण हरि राम, जय जय रामकृष्ण हरि राम. रामकृष्ण हरि राम, रामकृष्ण हरि राम, जय जय रामकृष्ण हरि राम, जय जय रामकृष्ण हरि राम, जय जय रामकृष्ण हरि राम. रामकृष्ण हरि राम, रामकृष्ण हरि राम, जय जय रामकृष्ण हरि राम, जय जय रामकृष्ण हरि राम, जय जय रामकृष्ण हरि राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.